कुंड जंगलाच्या कुशीत लपलेले, निसर्गाने स्वतः निर्माण केलेले एक सुंदर असा स्विमिंग पूल. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण आलेलो आहोत जंगलामध्ये आपल्या फेवरेट ठिकाणी पार्टी करण्यासाठी, वनभोजन करण्यासाठी. पार्टी नाही, वनभोजन करण्यासाठी आलेलो आहोत. दरवर्षीप्रमाणे आमचा नॅचरली तयार झालेला एक स्विमिंग पूल आहे. तिथं आम्ही दरवर्षी न विसरता जातो. एक आमचं वनभोजन असतं तिथे. सो आम्ही आज तिथंच आलेलो आहोत. सो नक्की शेवटपर्यंत बघा अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अवर चॅनल. तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि लोकेशन पण आवडणार आहे. इकडे येण्यासाठी अर्ध्या रस्त्यापर्यंतच, मेन रस्त्यापर्यंतच गाडी येते. तिथून आपल्याला जवळजवळ अर्धा ते पाऊण तास ट्रॅक करत जायला लागतं. सो डायरेक्ट गाडी आली तर मजा नाही, ट्रॅक करत गेलं की मजा येते. इकडं कालच पाऊस झालेला आहे म्हणून गवत पूर्ण पडलेलं आहे, वादळ आलं होतं. बघूया, आपण जास्त काय बनवायचं सामान पण नाही घेतलं, फक्त मसाले वगैरे घेतले. आपण भाजी वगैरे तिकडेच खेकडे वगैरे शोधूया आणि त्याचीच भाजी बनवून खाणार आहोत. आंबट अशी बनवणार आहोत, आंबट तिखट मिरच्या टाकून फक्त हेल्दी जेवण बनवणार आहोत. माझ्यासोबतचे चाललेले आहेत पुढे. एक टायर पण आम्ही घेतलेला आहे. हे बघू शकता, इकडे उडीद लावलेले आहे. कुरासनीची फुलं पण आहेत. कुरासनी आहे याची. सनफ्लॉवर सारखे छोटे छोटे बिया येतात काळ्या, त्याच्यापासून तेल काढलं जातं. आमच्या इकडची पहिलेपासून ऑर्गॅनिक ऑइलच खातात, याचं तेल आटून खातात. इकडे परत काय आहे, इकडे नाचणी पण लावलेली. ही वरी आहे, त्याला वरी बोलतात. तुम्ही जी भगर खाता ना, ती याच्यापासून तयार होते. इकडे वरी आहे आणि या बाजूला नाचणी आहे, रागी म्हणतात इंग्लिशमध्ये. अजून तयार नाही झाली ती. हे असे असतं, हे कणीस आहे. इकडे पूर्ण नाचणी पण लावलेली आहे. ही झेंडूची फुलं पण आहेत. हे ज्वारी पण आहे. हे बघू शकता तुम्ही, किती मस्त वरी आहे. आणि वरीला खत वगैरे काय नाही टाकत. वरी आणि नाचणीला ते नैसर्गिकरित्या तयार होते. खूप मजा येणार आहे. नक्की शेवटपर्यंत बघा. आपण ना हे पण आणलं, स्नॉर्कलिंग करण्यासाठी पण आणलेलं आहे एक. बघूया, आपण ट्राय करूया. अंडर वॉटर पण शूट करायचा प्रयत्न करूया. स्नॉर्कलिंग आहे. नंतर आम्ही वरतून उड्या पण मारणार आहोत. आणि मेन गोष्ट म्हणजे आम्ही तिथेच ओहळामध्येच जेवण बनवणार आहोत. सो खूप मजा येणार आहे आणि हेल्दी खाणार आहोत एकदम. म्हणजे जास्त मसाले वगैरे काही नाही. आपण आता जाताना काय एवढं शूट नाही करणार आहोत, कारण की काय माहिती आहे का, आपण बॅटरी कॅमेऱ्याची वाचवणार आहोत. आहे तशी बॅटरी, पण तरी पण जास्त वेळ आपल्याला तिथं पाण्याजवळ शूट करायचं, म्हणून जास्त आपण इथे टाईम न लावता पटापट तिथे पोहोचूया आणि डायरेक्ट तिथे बघूया. फायनली आपण नदीच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या मागे किती पांढरं शुभ्र पाणी आहे. डायरेक्ट क्रिस्टल क्लिअर. आतमधलं तळ पण दिसतोय. सो आता खूप मजा येणार आहे. थोडंसं थकलो पण मजा येणार आहे. हे बघू शकता तुम्ही. तुम्हाला पुढे दाखवतो. खडान पण आहे. एकदम सावकाश जायला लागेल. आपली सँडल एवढी काय हे नाही, ग्रिप पकडत नाही, जुनी झाली त्याच्यामुळे. सो स्लिप होऊन पडू शकतो. इथे बघा, एक खडान पण आहे. तुम्हाला दाखवतो. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, तरी पण दाखवतो तुम्हाला एक अजून. हे बघू शकता तुम्ही, खडान. इथे भोत पण मांडलेला आहे.
डायरेक्ट क्लिअर होतो. चला आपण पटापट पुढे जाऊया. खूप मजा येणार आहे. आय एम व्हेरी एक्सायटेड. हां, आणि एक हे पण आहे, काल पाऊस पडला त्याच्यामुळे आज जास्त गरमी लागत नाही. अजून थोडा वेळ झाला तर नंतर वाढेल, सांगता येत नाही, पण सध्या तरी जास्त गरमी लागत नाही. वाव वाव वाव, व्हॉट अ ब्युटी. ऑसम. सिंथॉलची ॲड इकडे काढायला यायला पाहिजे. लाईफ इज ऑसम. DM करा सिंथॉलवाले, तुम्हाला ॲड शूट करून देतो. इथे छोटासा वॉटरफॉल पण आहे, वॉटरफॉल टाईप. फायनली आपण आता पोचतोच आहोत आपल्या लोकेशनवरती. थोडंसं जवळ राहिलेलं आहे, तुम्हाला दाखवतो कुठे आहे. वर्षातून एकदा आमचं इथं येणं असतंच वनभोजनसाठी. तर नॅचरली स्विमिंग पूल विथ स्लाईड पण आहे, तुम्हाला दाखवतो. आपली मंडळी कामाला लागलेली पण आहे. आपल्याला उशीर झाला शूट करता करता. दाखवू का तुम्हाला? हो, त्याल्यावर एवढं मन प्रसन्न होतं ना की काय सांगू. हो, ऑसम. हाय का नाही निळं शार पाणी. हे बघा, टडाय. पहिली झलक. आपला पहिलाच नंबर आहे ना यावर्षी पार्टी करायचा, वनभोजन करायचा पहिलाच नंबर आहे आपला. दुसरे गावातली पोरं यायच्या आधी त्यावेळेस आपण आलेलो आहोत. इकडे कामाला पण लागलेले आहेत. जरा उशीर झाला आम्हाला यायला, सो पटापट आपण जेवणाची तयारी करणार आहोत आणि नंतर आपण पाण्यामध्ये खेळणार आहोत, एन्जॉय करणार आहोत. एक वरती पण आहे एक खडान, सो आपण मासे पकडण्याचा प्रयत्न करूया. पैलवान आहे इथे, हा दुसरा पैलवान आहे. काय इथे ब्रुसली. स्टील बॉडीवाले आहेत सगळे, ब्रुसलीचे फॅन. इथे आग पेटवायचं काम चालू झाले. जरा पाट्या ओल्या असल्यामुळे लवकर पेटत नाहीत. जरा प्लॅस्टिकचा वापर करतो आम्ही, नाही करायला पाहिजे, पण आता आग पेटत नाही त्याच्यामुळे आम्ही आता थोडासा प्लॅस्टिकचा वापर करतो. आणि जाताना एक पण प्लॅस्टिक दिसणार नाही तुम्हाला. आम्ही सगळे उचलून फेकून देणार आहोत, तिथे साफसफाई करूनच जाणार आहोत. तो याची तुम्ही पण येत असाल तर इथे नक्की काळजी घ्या, कचरा करू नका कोणी. हे आपण इकडे मागच्या वेळेस जांभळाच्या हे बघ बिया फेकलेल्या बघ, झाडं उगलीत बघ. हे मागच्या वेळेस तुम्ही जांभळाचा ब्लॉग बघितला असेल ना, तर आम्ही इथे बिया फेकल्या होत्या. हे बघा आता छोटी छोटी झाडं झालेली आहेत. इकडे पण फेकल्या होत्या भरपूर. आज एक स्पेशल दिवस पण आहे आपल्यासाठी. आपल्या कुणाल भाऊचा बड्डे आहे आज. सो सगळ्यांनी त्याला हॅपी बर्थडे विश करा. हॅपी बर्थडे ब्रदर. सो आज थम्सअप पण घेऊन आलो आम्ही पार्टी करण्यासाठी. हे बघा इकडे थम्सअप पण आहे. आमची थम्सअपवाली पार्टी आहे. दोन थम्सअप आणलेले आहेत. सो स्वस्त आणि मस्त पार्टी करणार आहोत. इकडे भाजी कापायचं काम चालू आहे, इकडे आग पेटवायचं काम चालू आहे. सो सगळे कामाला लागलेत, आपण पण कामाला लागूया पटापट. आणि तुम्ही बघत राहा, तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत. खूप मजा येणार आहे. पहिली झलक या वर्षाची डायरेक्ट थेट कुंडातून. आम्ही याला कुंड म्हणतो, नॅचरल स्विमिंग पूल. जंगलाच्या आतमध्ये बसलेला. स्लाईड पण आहे ते बघा, वॉटरफॉल टाईप आहे, त्याच्यातून स्लाईड करत आम्ही येणार आहोत. आणि आतमध्ये अंडर वॉटर पण शूट करण्याचा प्रयत्न करू आपण. स्नॉर्कलिंग पण आणलेली आहे, स्नॉर्कलिंग पण करणार आहोत.
इथे थोडंसं चिकन पण आणलं होतं इमर्जन्सीसाठी, तर ते आता मॅरिनेशनला लावलं. तंदुरी मसाला टाकून, तंदुरी मसालाच फक्त टाकलेला आहे फ्लेवरसाठी, बाकी काय नाही. आता अर्धा एक तास आपण मॅरिनेट करूया आणि नंतर त्याची भाजी बनवूया. इकडे भाजी कापायचं काम चालू आहे. सुद्धा मी इथे भाजी कापतोय. आमचा टायगर जिंदा आहे. कांदा कापलेला आहे, कांदा बटाटे कापलेले. दोनच बटाटे का? काप ना सगळे बटाटे. मिरची कोथिंबीर पण आहे. तिकडे बड्डे बॉय आहे. कांदा टाकलेला आहे. आता मी घरून येताना एक भाजीचा चमचा विसरलो, म्हणून आम्ही एक लाकडाचा चमचा तयार केला आहे. सो त्याच्यानेच आता हे करतोय आम्ही. येथे मोकळ्या आकाशाखाली स्वादिष्ट स्वयंपाक चालू आहे. मस्त असा कांदा लाल होईपर्यंत करपून घ्यायचा आहे. जास्त पण करपवायचा नाही, थोडासा लालसर होईपर्यंत त्याला हे करायचं आहे. आता आपण चिकन टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, मसाले टाकून आणि चिकन टाकलेलं आहे त्याच्यात. अशा प्रकारे आपली भाजी तयार होत आहे. आता थोड्या वेळात हळूहळू शिजेल, तोपर्यंत आपण इतर कामं आटपून घेऊया. आता आपण छोटे छोटे मासे पकडणार आहोत. इथे एक जाळी लावतोय आपण, तर बघू शकता तुम्ही इथे जाळी लावताय. इथे जाळी लावून ठेवू, थोड्या टायमाने त्याच्यात मासे पण पडतील. हां, ही खाली खाली नाही ना, खाली खाली खडानावर. इथे एक फ्रेम ते लावतात आणि एक दुसरी जाळी आहे ती खाली नेऊन लावणार आहे. हा भोट मांडला होता, त्याच्यामध्ये आहेत थोडेसे मासे, मुरे आहेत थोडेसे, तर आपण ते घेऊन जाऊ. कोणाचे असतील तर थोडेसेच आहेत. आयुष्याचे धडे जे मोठ्या पुस्तकात मिळत नाहीत, ते आम्हाला आमच्या साधेपणातून मिळत असतात.
झरणा आहे. डायरेक्ट तिथे जाऊन निघूया. हो ओके 1 2 3. يا اخي دوس دوس